नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका नवीन कादंबरीला सुरुवात करणार आहोत। लेखक मो मराठे यांची बालकांड ही कादंबरी इतकी सुंदर आहे की तुम्ही नक्कीच खरेदी करून ती संग्रही ठेवाल याची मला खात्री आहे। भाग पहिला, झोळमं सुटलं। आमच्या वडिलांना आम्ही काका म्हणत असू। झोळम्याच्या आमच्या घराजवळच आमच्या खऱ्या काकांचं घर होतं, ते नाना। त्यांना धोंडू, राजा, बाबी अशी मुलं। ते आमच्या वडिलांना काका काका म्हणत असणार। त्यांचं बघून आम्हीही आमच्या वडिलांना काका काका म्हणू लागलो असणार। नाना काकांपेक्षा मोठे, ते काकांना मोऱ्या म्हणून हाक मारायचे। नाना, काका असे एकूण 7 भाऊ, 3 बहिणी। काका सर्वात धाकटे, बाबा 8वा, तो चुलत भाऊ। काकांची भावंडं काकांना मोऱ्याच म्हणत असणार। काकांच्या मोठ्या भावांची मुलं जवळजवळ काकांनी एवढीच होती, तीही काकांना मोऱ्याच म्हणत। त्यांचं नाव मोरेश्वर। ते आपलं नाव मोरेश्वर गोविंद भट्ट मराठे असं सांगायचे, तसंच लिहायचे, पण सगळे म्हणत मात्र मोरोबा। झोळम्याचे लोक मोरोबा म्हणत, शेजारी पाजारी मोराबा म्हणत। भाळ्या जोशी मोरोबा म्हणे, पण अरे तुरेच, आहो जाओ नाही। म्हणजे मोरोबा रे, मी तुला एकदा तरी कांदो खायवे लायणारच सा, असं। आम्ही अरे तुरेच म्हणत असू, म्हणजे काका रे, मला राखण्यान गाळ घातलीन हा, असं। काका फार उंच नव्हते, आई त्यांच्यापेक्षा उंच होती। काका उंच नव्हते, तसे धष्टपुष्टही नव्हते, अंगाने भरलेले नव्हते, तसं काटकोळेही नव्हते, काटक होते। शरीर विसविशीत वाटत नसे। इतर पुष्कळ ब्राह्मणांची शरीरं विसविशीत दिसत, त्यांची पोटं वाढलेली दिसत आणि शरीर थुलथुलीत दिसत, तसं काकांचा दिसत नसे। पण काकांच्या डोळ्यांची भीती वाटे। काकांचे डोळे घारे होते, त्या घारेपणात एक हिरवटपणाची छटा असे, त्या हिरवटपणाची भीती वाटे। ते खूपदा रागावत, खूप रागावत। राग त्यांना आवरेनासा होई। राग आवरेनासा झाला की ते आपले घारे हिरवट डोळे रोखून बघत राहत, बोलत नसत, दात कराकरा वाजवीत। त्यांच्या डोळ्यातून राग बाहेर पडतो आहे असे वाटे। त्यांच्या रागवण्याची फार भीती वाटे। रागावले की शिवी घालूनच बोलायचे। समोरच्याला विचारायचे, अरे रांडेच्या, तुझं बापूस मेलो रे, का आईशीन वाघान खाल्लीन? रागावलेले असले की समोर आई असली तरी तिला शिवी घालूनच बोलायचे। म्हणायचे, अगो रांडे, तुला किती धाड भरली, सली तू भिरंडा पुंजावीन हाडली नाहीस ती? असं सारखं शिव्या घालीत बोलायचं आणि सारखंच बोलायचं। आल्या गेल्याशी बोलायचं, गाई गुरांशी बोलायचं, झाडापेडांशी बोलायचं, स्वतःशी बोलत राहायचं। त्यांचं बोलणं थांबे ते पूजा करताना, स्तोत्र किंवा मंत्र म्हणताना। आंघोळीच्या पाण्याचा पहिला तांब्या त्यांनी डोकीवर ओतून घेतला की त्यांचं म्हणणं सुरू होई। म्हणणं म्हणजे मंत्र म्हणणं, पूजा म्हणणं, अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, रुद्र म्हणणं। हर गंगे भागीरथी म्हणून ते पहिला तांब्या डोकीवर ओतून घेत। एका हाताने तांब्यातलं पाणी डोक्यावर ओतून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने डोकी चोळू लागायचं। डोकीवर पाणी पडलं रे पडलं की त्यांचं म्हणणं सुरू होई। एकदा असं सुरू झालं की मध्ये ते दुसऱ्या कोणाशी बोलत नसत, की दुसरा कोणता शब्दही उच्चारित नसत, एकामागून एक म्हणत राहायचे। पुरुष सूक्त झालं की अथर्वशीर्ष, ते झालं की रुद्र, तो झाला की पवमान। सगळं पूजा, मग मंत्रपुष्प, देवे, आरत्या, आवाज मोठा, खूप दूरपर्यंत ऐकू जाईल असा, खणखणीत आणि वरच्या पट्टीतला। हे सगळं म्हणताना त्यांची कामं सुरूच असत। खळं झाडणं, पडवीवर नारळ सुपारीचा ढीग नीट करणं, गुरांचं करणं। म्हणणं संपत आलं की थोडा वेळ आत येऊन देवासमोर बसायचं, फुलं घालून, नैवेद्य दाखवून गुरुचरित्र थोडं वाचायचं, प्रदक्षिणा घालायच्या, नमस्कार घालायचा की झाली पूजा। हे सगळं म्हणणं पुष्कळ वेळ चाले। यावेळी ते इतर कोणाशी बोलत नसत। मंत्रपटणाबाहेरचा एक शब्दही तोंडातून बाहेर पडत नसे। दुसऱ्याला काही सांगायचं झालं तर ते फक्त खानाखुनांनी किंवा हुंकाराने, आवाजाच्या चढउताराने।
डोळे वटारून हातवारे करून. आईने पूजेच्या सामानाच्या ताटात नैवेद्यासाठी दूध ठेवलेलं असेल, पण काकांच्या मनात त्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवायचा असेल. तर ते तोंडाने एक दोनदा असं म्हणून आईचं लक्ष वेधून घेत. आईचं लक्ष त्यांच्याकडे जाई. दुधाची वाटी बाहेर काढून ठेवून ते चिमटेने गुळाचा खडा दाखवायचे. आईच्या ते लगेच लक्षात आलं नाही तर ती विचारी, किंता? मग काका गुळाच्या डबाकडे बोट दाखवीत आणि बोटांच्या चिमटीने गुळाच्या खड्याची खून करीत, म्हणत आईच्या ते लक्षात येई. हातातलं काम सोडून गुळाचा डबा काढून त्यातून गुळाचा खडा घेऊन तो काकांकडे द्यायला तिला सवड नसे. म्हणून ती म्हणे, दूध ठेवला असे नि नैवेद्याला? काका म्हणत आणि पुन्हा गुळाच्या डबाकडे बोट दाखवून चिमटीने गुळाच्या खड्याची खून करीत. आई समजून चुकली की आता गुळाचा खडाच काढून द्यायला हवा. ती हातातली कामं बाजूला ठेवी आणि पळीवरचा गुळाचा डबा खाली काढीत विचारी, दूध ठेवला असे ता नाही का चालत देवाला? तिचा प्रश्न ऐकून काका रागावत. म्हणणं थोडं थांबवून ते दात ओठ चावून आपली नाराजी आणि राग व्यक्त करीत. आई निमूटपणे त्यांच्या पुढ्यात गुळाचा खडा ठेवी आणि दुधाची वाटी उचलून घ्यावी. खळ्यात काही बाई काम करीत मंत्रपाठ करीत असतानाच गडी कामेरी येत. गडी विचारी, काकांनू आज भिरंडा पाडवायची मा? काकांनी होकार नकार देण्याआधीच टोपल्या उचलून घेऊन गडी कामेरी ठिकाणाची वाट धरीत. मग काकांच्या मनात असे की गडी माणसांना आज दुसरंच काही काम सांगावं. पानवेलीची पानं काढायची किंवा केळीचे घड काढायचं. ठिकाणाकडे निघालेल्या गड्याला ते करून हातांना खून करून थांबवीत. तो थांबे. काका त्याला कुणीने दुसरं काही काम सांगू लागत. ते त्याला समजत नसे. म्हणून तो विचारी, माडाचे नाल पाडूचे? काका थोड्या मोठ्या आवाजात नकाराचा हुंकार काढे आणि खळ्याच्या कडेला किंवा न्हाणीपाशी असलेल्या केळीच्या बेटाकडे बोट दाखवीत. त्या बेटातील 2-4 केळींना मोठाले घड लोंबताना दिसत. ते कापण्या इतके तयार झालेले असत. हिरव्या रंगाची केळी चांगली तट्ट तरारलेली दिसत त्या घडांना. त्यांच्याकडे बोट दाखवीत काका सांगत, पण केळींच्या बेटाशेजारच्याच पपयांच्या झाडांना पपया लागलेल्या असत. चांगल्या लहानशा फणसा एवढ्या मोठ्या झालेल्या असत. त्यांच्याकडे खून करून त्या पाडावायला काढायला काका सांगत असावेत असं गड्याला वाटे. म्हणून तो विचारी, पपयो काढू? काकांना आता राग आलेला असे. ते मनातून गड्यावर खूप चिडलेले असत. त्यांचं मंत्र पडणं चालू नसतं तर त्यांनी एक शिवी घालूनच त्याला काम सांगितलं असतं आणि वर विचारलं असतं, इतको कसं रे तू येड झयो? मी काय सांगतंय त्या समजना नाही कसा तुका? पण काका तसं विचारू शकत नसत, कारण मंत्रपठण संपलेलं नसे. म्हणून ते तोंडातला मंत्र अधिकच मोठ्यानं म्हणत केळींच्या बेटापर्यंत जात. उंच वाढलेल्या केळीवरील घडांकडे बोट दाखवीत. कोयत्याने घड पाडण्याची खून हातानं करीत. आता गड्याला समजे आणि तो विचारी, केळीवाईले घड कापूचे? काका लांब हुंकार भरीत. आपल्याला काय म्हणायचं आहे ते शेवटी एकदाचं गड्याला समजल्याचा आनंद त्यात असे. गडी कोयता घेऊन येई. उंच वाढलेल्या केळीच्या झाडावर कोयत्याचा घाव घाली. केळीचं झाड वाकून पानांसह केळांच्या घड्यासह घस्स आवाज करीत कोसळू लागे. कोसळणारं झाड अलगद सावरीत गडी ते खाली घेई. केळांचा घड तोडून काढी. घडाला 10-12 फणे असत. एकेका फण्याला 10-12 केळी. ती मडक्यात पिकत घालायची. बांद्याच्या बाजाराच्या दिवसांपर्यंत ती पिकून पिवळसर होत. ती काकांना नेऊन विकायची असत बांद्याच्या बाजारात. केळांच्या जोडीला नारळ, पपया, पानवेलीची पानं, शेणवताचे द्रोण, आणखीही काय काय. मालाने भरलेल्या टोपल्या पहाटेसच गड्यांच्या डोकीवर चढत. गडी चालू लागत. बरोबर काकाही जात. झुळंब झालं की तळकट. तिथून बरंच चाललं की बांधा. बाजार भरायच्या आधी गड्यांच्या डोकीवर चढवलेल्या मालाच्या टोपल्या घेऊन काका बाजारात पोचलेले असत. काका नेसत पंचाच, तोही अगदी लांडा, ढोपऱ्यापर्यंत पोचणारा. त्यातही निऱ्यांचा शेव कमरेशी खोचून त्यांनी ओटी केलेली असेल तर जांगा जेमतेम झाकल्या जातील, एवढाच तो पंचा असेल. पंचाची ओटी पुढल्या बाजूला आणि मागल्या बाजूला आकडी कोयती. एका लाकडी पट्टीला खाच पाडायची. दोन्ही बाजूंनी त्या पट्टीला दोरी बांधायची आणि कमरेभोवती बांधून टाकायची.
पटीतून कोयती सरकवायची. चालताना कोयती हिंदकळत राही. कोयतीच्या मुठीमुळे ती खाचीत अडकून राही. काही कापा तोडायचं असलं की कोयती आकडीतून बाहेर काढायची. कापून तोडून झालं की पुन्हा आकडीच्या खाचीत अडकवून टाकायची. गडी माणसं मोठा कोयता वापरीत. काकाही कोयता आकडीत अडकवीत. आपल्या पंचाच्या ओटीचा उपयोग ते पिशवीसारखा करीत. ठिकाणात गेले की तिथे सापडलेली वस्तू ते आपल्या पंचाच्या ओटीत टाकून घरी आणीत. पोफळीवरून बेडा पडलेला दिसला तो उचलून पंचाच्या पिशवीत टाकायचा. पोफळीवर चढलेल्या मिऱ्यांच्या वेलीवर मिऱ्यांचा घोस पिकलेला दिसला तर तो तोडून पंचाच्या ओटीत टाकायचा. उन्हाळ्यात जमिनीवर पडलेला आंबा, काजी ठिकाणातून घरी येताना त्यांच्या पंचाची ओटी अशी भरलेली असे. कमरेभोवती एक पंचा, तसाच कधीकधी ते खांद्यावरही एक पंचा टाकीत. कधी तो डोक्याला बांधायला उपयोगी पडे. ठिकाणात काम करताना ते डोक्याला पंचा गुंडाळीत. संपूर्ण डोकं झाकण्याएवढा तो मोठा नसे, पण डोक्याला आधार वाटत असावा. कधीकधी त्याच पंचाचा उपयोग डोकीवर जड टोपली ठेवताना चुमडीसारखा होई. डोकीला गुंडाळलेला पंचा सोडायचा, त्याची गोल गुंडाळी करायची आणि ती डोकीवर ठेवून तिच्यावर मालानं भरलेली टोपली ठेवायची. कधीकधी ती टोपली वापरीत, पण ती पोफळीच्या पवळीची बनवलेली. पोफळीच्या सोपाचा पोकळीला चिकटलेला भाग असतो, त्याला चांगली रुंदी असते. ते कापायचं, त्याची टोकं जुळवायची, तिथे दोऱ्यानं गाठ बांधायची. मध्ये टोपलीसारखा खोलगट भाग राहतो. काका ती टोपी वापरायचे. उन्हाळ्यात तिनं गार वाटतं. त्यांच्या गळ्यात जानवंही असे, पण ते इतर ब्राह्मणांच्या जानव्यासारखं नसे. इतर ब्राह्मणांची जानवी लांबलचक पांढरी धोप असत. ती एका खांद्यावरून घेऊन दुसऱ्या काखेखालून कमरेच्या खालपर्यंत येत असे लोंबत राही. त्यात किल्ल्या बांधलेल्या असत. काकांच्या गळ्यात एक नव्हे तर 2 जानवी असत. जानवी जोड, पण ते लांब कमरेखालपर्यंत रुळत नसे. त्याला पीळ घालून घालून त्यांनी ते अगदी आखूड बनवलेलं असे आणि ते फक्त गळ्यात लोंबत असे. काम करताना कमरेपर्यंत रुळणारं जानवं अडचणीचं होतं, म्हणून त्यांनी ते असं आखूड करून घेतलेलं असे. ते मळून गेलेलं दिसे. त्यावर मातीचा थर बसलेला असे. कधीतरी ते आपलं जानवं लांब करून रिठेच्या फिसाने स्वच्छ धुवून काढीत. कधीकधी ते लांब करून त्यांना पाठ खाजवीत बसत. माडा पोफळींची, केळी भिरंडाची, पपया पानवेलींची बाग ते ठिकाण. काका सतत ठिकाणात काम करीत असत. शेणामातीत वावरत. त्यामुळे त्यांचे नेसायचे पंचे मातीनं मळून जात. पंचे धुवायची आणि ते वाळवायची त्यांची खास पद्धत होती. पंचा धुवून झाला की ते त्याची अर्धी घडी करत, अर्ध्या घडीची आणखी अर्धी घडी करत, पुन्हा त्या घडीची अर्धी, पुन्हा तिची अर्धी, पुन्हा तिची अर्धी, अशी घडी करीत करीत शेवटची घडी तळ हाता एवढी करत. ही लहान झालेली घडी ते डाव्या तळहातावर ठेवीत. उजव्या तळहाताने तिच्यावर फटके मारीत. 2-4 फटके मारले की ती उलट करून पुन्हा तसेच फटके मारीत. मग ती घडी उलगडत. पंचा पसरत आणि दांडीवर वाळत घालीत. वाळलेल्या पंचाला एकसुद्धा सुरकती राहत नसे. झोळंब्याचं आमचं घर बरंच मोठं होतं. पडवी लांबलचक होती. तिला जोडून माझघर, चुलीची खोली, आणखी 1-2 खोल्या. मागच्या बाजूची पडवी, मागं 2 खळी, एक खालचं एक वरचं. त्या खळ्यात काही ना काही वाळत घातलेलं असायचं. सुपारी, भिरंडाची सोलं, भात, शेणवताचे द्रोण, कधीकधी पत्रावळी, लाकडं, झापं, जुडतं. घरापुढल्या अंगणात तुळशी वृंदावन, इतर फुलझाडं, जास्वंदी, कर्दळी, चाफा, इतर झाडं. खळ्याला लागूनच इतर झाडंही लावलेली असत. केळीची बेटं वाढलेली असत. पोफळी असत, फणस असे, पपयांची झाडी असत. उन्हाळ्यात पुढल्या खळ्यात मांडव घातलेला असे. त्यात गाईगुरं बांधलेली असत. दुभत्या गाई, त्यांची वासरं, 2-4 गाई, 2-4 वासरं असत. राखणा असे. तो गुरांना घेऊन डोंगरात जाई. त्यांना थोडं चरवून आणी. घरी आणल्यावर पाणी पाजे. करडं गवत खायला घाली. पावसाळा सुरू झाला की गुरं गोठ्यात बांधली जात. खूप पाऊस पडत असे तेव्हा ती गोठ्यातच असत. पाऊस थोडा कमी असला तर त्यांना गोठ्यातून बाहेर काढून राखणा चरायला घेऊन जाई. संध्याकाळी परतताना गुरं कुडकुडतच घरी परतत. पडवीवर परसा पेटवून राखणा शेकत बसे.
परशाच्या वर एक दांडी बांधलेली असे. त्या दांडीवर ओल्या कांबळी वाळत घातलेल्या असत. 2 पदर दूर करून त्यांच्या आत बारकीशी काठी आडवी टोचून ठेवायची. त्यामुळे कांबळीचे ओले पदर वेगळे होत आणि खालच्या परशातून येणाऱ्या धगीने कांबळी झटकन वाळून निघत. पडवीवर परसा कायमचाच पेटलेला असे. पावसाळ्यात शेकत बसण्यासाठी, कांबळी ओली चिरगुटं वाळवण्यासाठी. परसा पेटत असला की धूर होई, त्यामुळे मुरकुट्या चावत नसत. कधीकधी उन्हाळ्यातही पडवीवर परसा पेटलेलाच असे. एक मोठाच्या मोठा ओंडका कायम जळत असायचा. त्याच्या भरीला बारीक सारीक लाकडं, सळपं, करट्या, पोया, पिसुंदऱ्या जळत असायच्या. वारा आला की परशातील राख पडवीभर उडून पडायची. या परशातच 3 दगड ठेवून काकांनी एक चूल केलेली असायची. 2 दगड पुढं, एक मागं. कधीकधी दगड 2च. तिसरा जळता ओंडका. या चुलीवर एक पातेलं ठेवलेलं असायचं. त्यात चहा उकळत असायचा. काका तो अधूनमधून पीत असायचे. बाहेर खूप पाऊस असला, ठिकाणात कामं नसलं की ते परशापुढे चहा पीत बसायचे. चहा ते भांड्यातून पीत नसत. चहासाठी त्यांनी नारळांच्या करवंटीचं भांडं बनवलेलं असायचं. लांबट आकाराच्या नारळाच्या अर्धुकाची करवंटी ही लांबट उभट अशीच असायची. ती काकांनी आतून अगदी स्वच्छ करून घेतलेली असायची. आत नारळाचा, खोबऱ्याचा कणही चिकटून राहिलेला नसे. ही करवंटी त्यांनी बाहेरून तासून घेतलेली असायची. कात्या खरवडून अगदी गुळगुळीत करून घेतलेली असे. आतून बाहेरून अगदी गुळगुळीत केलेल्या करवंटीतून ते चहा पीत. अगदी उकळता चहा ओतला तरी करवंटी तापत नसे. या करवंटीतून ते सारखा चहा पीत असत. पावसाळ्यात खळ्यात मांडव नसे, पण वेल लावलेली असत. दोडकी, तवशी, पडवळं यांचे वेल लावलेले असत. त्यांच्यासाठी शिरडं टाकून लहान लहान मांडव केलेले असत. ते वेल त्या मांडवावर शिरडांच्या काटक्यांना धरून धरून तुरुतुरू वाढत असत. मांडव भर पसरून राहत. पाना फुलांनी तरारून आलेले असत. त्यांना दोडकी धरलेली असत. काकड्या, पडवळ धरलेली असत. ती मांडवाखाली लोंबत असत. पावसाळ्याच्या दिवसात हवेत गारवा असताना आणि पाऊस कोसळत असताना मांडवावरची काढून आणलेली कोवळी कोवळी दोडकी परशातील झगरात भाजून ती उन्हून खायला काकांना फार आवडे. कधीकधी त्या झगाऱ्यातच भाजलेले तांदळाच्या पिठाचे पाणगे. केळीच्या पानात तांदळाचं पीठ कालवून भाकरी थापायची. तिला खालीवर केळीचं ओलं हिरवं पान लावलेलं. परशातील निखारे बाजूस करून ते पान आत ढकलायचं. वरून पुन्हा निखारे. ऊन राख पसरायची. भोवती लाकडं पेटवायची. थोड्याच वेळात पाणगा भाजून होई. केळीचं पान करपून जाई. काळं झालेलं, कोळसा झालेलं पान पाणग्याला चिकटून राही. भाजला की पाणगा बाहेर काढायचा. त्याच्यावर ताजं तूप, मीठ घ्यायचं आणि तिथं परशासमोरच बसून तो खायचा. खूप पाऊस असला, सगळीकडे गारवा भरून राहिलेला असला की रात्रीच्या जेवणासाठी काका आईला तांदळाच्या पिठाचे घावण करायला सांगत. आम्ही सगळे चुलीसमोर बसू. भोकाभोकांचे तांबूस पांढरट रंगाचे कुरकुरीत घावणं आई आमच्या पुढ्यातल्या केळीच्या फाळ्यांवर वाढी. गूळ घालून मिष्ट बनवलेल्या नारळाच्या रसात बुडून आम्ही ते भुरके मारीत खात बसू. बाहेर धोधो पाऊस कोसळत असायचा. पावसाळी वारे झाडापेंडांना हिंदकळीत असायचे. चुलीच्या खोलीत तयार होणाऱ्या घावणांचा, तापलेल्या तेलाचा, रसाचा धुरकट वास भरून राहिलेला असायचा. आई उंच होती, किडकिडीत होती. रंग सावळा, गोरा नव्हता. मोठं कुंकू कपाळावर असे. गळ्यात मंगळसूत्र, कधीतरी पुतळ्यांची माळ, तोंडावर देवीचे वण. ती पावसच्या वाटव्या कडली. काकाने तिला दुसरेपणावर केली होती. सतत कामात. घरात कामही खूपच असत. ठिकाणात कामासाठी आणलेली गडीकामेरी जेवायला थांबणार असली की त्यांच्यासाठी रांधावं लागे. मोठ्या तपेल्यात पायली 1.5 पायलीचा भात, सगळ्यांना पुरेल इतकं सांबार, हिरव्या केळ्यांची, हिरव्या पपयांची नाहीतर फणसाची भाजी, सगळ्यांना पुरेल इतकी नाचण्यांची आंबील, पातेल्यावर सोलकढी, असं सगळं तिला रांधावं लागे. मध्ये तिला एखादी कामेरीण असली तरच, नाहीतर सगळं तिलाच करावं लागे. पाणी घराखालच्या नदीवरून घागरी भरून आणायचं. धुणं तिथंच नेऊनच धुवायचं. गडी कामेरी 10-12 अशी पुष्कळदा जेवायला असत. पडवीत त्यांची पानं मांडली जात. एका रांगेत गडी, दुसऱ्या रांगेत कामेरी जेवायला बसत.
पानात तांबड्या तांदळाच्या भाताची मोठाली डिखडं वाढली जात. त्यांच्यावर मोठ्या पळीनं सांभार वाढण्यात येई. न कालवता न कुस्करता एका बाजूने ठिगळाचे तुकडे करीत उकिडवे बसून गडी जेवू लागत. कामेरी एक मांडी मुडपून बसत, निमूट जेवत. गडी माणसाच्या जोडीला उरडोर होती, राखणा असे, तरी आईला बघावंच लागत असे. शिवाय ठिकाणातली कामं, खळी भरून सुपाऱ्या बेडे, विरंडांची सोलं, लाकडं, पिढे, पिसुंद्र्या, काजी, साटं, सांडगे, मिरच्या, पापर कुरड्या असं वाळवण घातलेलं असे. त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. आला गेला पै पाहुणा बघायचा. दूध दुभतं असे, दूध काढायची, ती तापवायची, विरजण लावायची. ताक मेढीपाशी मोठी बरणी ठेवून उभ्यानं ताक घुसळून लोणी काढायचं, तूप करायचं, अशी कितीतरी कामं असायची. शिवाय आम्ही मुलं, माझ्यापेक्षा मोठा बाबल, माझ्यापेक्षा लहान दत्ता, त्यांच्याखाली आणखी एक, आमच्यावरची कितीतरी, जन्मून थोडी मोठी होऊन मेलेली. काकासारखी कामातच असत. ते झोपतही कमी, पहाटेच उठत. गडी कामेरी बोलवायची असतील तर त्यांना ठरवण्यासाठी भिनभिनताच उठून ते कुळवाड्यांच्या आवाठात जात. तसं जायचं नसलं तरी भिनभिनण्याआधीच उठत. उठले की आधी गुरांकडे जायचं. घराच्या एका बाजूच्या पडवीतच गुरांचा गोठा. काका आल्याची चाहूल लागली की गुरं खडबडून उठून उभी राहत, अंग झटकीत, हगत मुतत हमरू लागत. त्यांच्या खालचं शेण काका पायांनी हातांनी बाजूला करीत. गुरांचं मूत साठलेलं असेल तर ते खराट्यानं झाडून काढत. गुरांच्या अंगावरून हात फिरवीत. त्यांच्या अंगावर गोचडी असल्या तर त्या काढून टाकीत. त्यांच्या गळ्याखाली खाजवीत. तोवर त्या दूध द्यायला तयार होत. वासरं दाव्यावरून सुटायची, आयांना लुचू लागायची. कधी काका दूध काढीत, कधी आई. घराला लागूनच ठिकाण होतं. घराच्या दारात खळायला लागून एक मांगर होता. मांगर आणि घर यांच्यामधून ठिकाणाकडे वाट जाई. ठिकाण लगेच सुरूच होई. माड, पोफळी, केळी, आंबे, भिरंडी अशी झाडं होती. लाल टोकदार दगड असत. जाताना ते पायानं टोचायचे. पुढं पुढं जावं ठिकाणापासून तसा थोडा चढ लागे. ठिकाणच्या दुसऱ्या कडेला डोंगर होता. त्या डोंगराच्या मुळाशी ठिकाणाच्या अगदी वरच्या बाजूला पाण्याची तळी होती. डोंगरातून फुटलेल्या झऱ्याशी बारीकशी धार त्या तळीत पडत राही. पाणी साठून राहावं म्हणून तळीच्या तळाशी असलेल्या भोकात पडक्याचा तुंबा घालून ठेवण्यात येई. डोंगरातून पाण्याची बारीक धार रात्रभर तळीत पडत राही. रात्रीत तळी अर्धी अधिक भरे. सकाळी जाऊन तुंबा काढायचा की रात्रभर तळीत साठलेलं पाणी तळीच्या तळाशी असलेल्या भोकातून उसळी मारून बाहेर पडे आणि खळाळ खळाळ करत खालच्या दिशेने पाटातून धावू लागे. पाण्याच्या पाटांनी सर्व ठिकाणात पाणी खेळवलेलं होतं. मुख्य पाटाला लहान पाट फोडलेले असत. मुख्य पाटातून वाहलेले पाणी या लहान पाटांकडे वळवण्यासाठी ते अडवावं लागे. दगड माती लावून ते तात्पुरतं अडवायचं. या पाटांमध्ये पाणी गोल आकाराचे खड्डे केलेले असत. त्यात पाणी साठून राही. त्यात कर्लं घेऊन उभं राहायचं. एखाद्या बाक आलेल्या झाडांच्या ओंडक्यात सुतारानं तासून तासून कर्लं बनवलेलं असायचं. त्याच्या दोन टोकांना संध्येच्या पळीच्या वाटीप्रमाणे वाट्या, त्या ओंडक्यातच कोरलेल्या. हे कर्लं तसं जड असे आणि 4 हात लांबही. शिंपणारानं ते कर्लं पाण्यात बुडवायचं. टोक्याच्या मोठ्याला वाटीत पाणी भरे. एक वाटी शिंपणाऱ्याच्या हातात, दुसरी पाण्यात. पाणी भरलं की शिंपणाराने पायाच्या गुडघ्याने कर्ल्याला पाठीमागून जोर लावून रेटा द्यायचा की कर्लं उचललं जाई. वाटीत भरलेलं पाणी 4-5 हात लांब उडवलं जाई, झाडांच्या मुळापर्यंत. झाडाच्या मुळाशी मातीची गोल अळी केलेली असत. 7-8 कर्ली पाणी शिंपलं की अळं भरून जाई. लालसर रंगाचं पाणी झाडाभोवती गरगर गरगर फिरत राही. एका झाडाचं अळं भरलं की दुसऱ्या झाडाचं अळं करून ठेकायचं की तिसऱ्या झाडाचं. ठिकाणातून पाणी खेळवायचे पाट काकांनी अगदी आखीव रेखीव बनवलेले होते. सुताराने तासून तासून लाकडाच्या पट्ट्या बनवाव्या तसे आखीव रेखीव. ते मातीनं नीट लिंपून घेतलेले असत. पन्हाळी आणि कडेच्या बीटवर उंचाच्या भिंती यांचे कोन एकमेकांना नीट जोडलेले असत. पाटातल्या फटी आणि बिळं नीट काळजीपूर्वक बुजवलेली असत. त्यामुळे पाणी बिळातून फटीतून झिरपून जात नसे.
काका सतत ठिकाणात काम करीत असत. पोफळी होत्या, त्यांच्यावर कुठं कुठं मिरवेलीचे वेल सोडलेले होते. कुठं कुठं खायच्या पानांच्या वेली चढवलेल्या होत्या. 2 पोफळींच्या मध्ये केळी लावलेल्या असत. पोफळी उंच जात. त्यांच्या खाली त्यांच्या सावलीत केळी सुखानं वाढत. पोफळींना शिंपतानाच केळ्यांनाही शिंपण होई. केळीची पानं कधीकधी वाऱ्याने मोडत. मोडलेली पानं वाळून जात. घड कापण्यासाठी केळ तोडली की तिची पानं वाळून जात. पान मोडलं की वाळून गेलेलं पान तसंच केळीच्या झाडावर राहिलेलं काकांना आवडत नसे. ते वाळलेली पानं तोडीत. वाळलेली पानं घरी आणीत. वाऱ्यानं पान फाटूनच गेलेलं असेल तर त्याचे फाळके अलगद काढून घेत असत. यात वाळलेल्या शेणवतांचे द्रोण बनवत. रात्री पडवीवर बसून त्यांचे शेणवताचे द्रोण बनवण्याचं काम सुरू असे. शेणवताचा फाळका नीट कापून जुळवून त्याचा द्रोण बनवायचा. त्याच्या दोन्ही टोकांना काडी टोचून टाकायची. असे तयार झालेले द्रोण एकात एक असे ठेवून त्यांचा लहानसा खांब बनवायचा. 100-5 द्रोणांचा खांब तयार झाला की शेणवताच्या कपट्यांचाच एक लाडू बनवायचा आणि तो अगदी वरच्या द्रोणाच्या पोटात ठेवून द्यायचा. हा खांब मग नीट बांधून बाजूला ठेवायचा की झाला बाजारात विक्रीसाठी न्यायला तयार. पोफळीच्या मुळांशी त्यांच्या आळ्यातच पानवेली मिरवेली लावलेल्या असत. कधी माडावरही मिरवेली पानवेली वाढलेल्या असत. माडा पोफळीला मिळणाऱ्या पाण्याखाताबरोबरच त्यांनाही ते मिळे. त्या तरारून वाढत. माडा पोफळीवर वरवर चढत. चांगल्या 4-5 पुरुष उंच वाढत. त्यांच्यावरती तयार झालेली पानं तोडून काढावी लागत. शिडी पोफळीला लावून गडी ती काढण्यासाठी शिडीवर चढे. तो चढत असताना काका खाली उभेच असत. पोफळीला शिडी टेकवताना पायरीखाली वेल तर चुरडत नाही ना याकडे ते बघत असत. कधीकधी पायरीखाली वेल येई. गडी तसाच शिडीवर चढत राही. तेव्हा काका दात ओठ खात त्याच्यावर ओरडत, पाणेल चिराडता का शिडेखाली, या तुका समजाना नाही रे बाबल्या, का डोळे फुटले. असं विचारूनही गडी तसाच शिडीच्या पायऱ्यांवरून चढत राहिला तर ते पुन्हा दरडावून त्याला सांगत, उतार खाली उतार आधी, शिडी नीट लाय नि मग पुन्हा चढवर. तो उतरू लागे. ते पुन्हा त्याला सांगत, जपान उतार, येलाक जपाचा लागता, समजला, येलाक जपाचा लागता. तो उतरला की काका स्वतः शिडी नीट पोफळीला लावून देत. शिडीच्या पायीखाली वेल चुरडणार नाही असं बघत. मगच गडी शिडीवर चढे. तयार झालेली लांबट आकाराची हिरवट पोपटी रंगाची पानं खुडू लागे. मिरवेलीची मिरी तोडतानाही अशीच काळजी काका घेत. पानवेलीसारखाच मिरीचा वेल माडा पोफळीवर चढलेला असे. त्याला अधूनमधून पानांच्या मुळाशी मिरीदाणे असलेली शेंगं फुटलेली असे. तयार झालेली लालसर दिसू लागलेली मिरी गडी तोडून काढत. टोपलीतून घरी आणत. खळ्याला वाळत टाकत. ठिकाणात फिरताना काकांच्या कमरेला आकडी कोयती बांधलेली असे. झाडांची केळींची मोडलेली वाळलेली पानं ते ताबडतोब काढून टाकीत. केळीवर वाळलेलं पान लोंबत आहे. माडाच्या कवठ्याचं पान मोडून पडलं आहे आणि झाडावर तसंच आहे. एखाद्या झुडपाची फांदी मोडून तशीच झाडावर लोंबते आहे. असे ठिकाणात दिसत नसे. वाळकी मोडकी फांदी काका लगेच कापून काढीत. झाड स्वच्छ दिसे. पाटाच्या आजूबाजूला झाडांच्या मुळाशी वाढलेलं तणगवत ते अगदी मुळापासून उपटून काढून टाकीत. हे तणगवत उपटण्यासाठी बसून काम करावं लागे. तणाची मुळं थोडी खोल गेली असतील तर कोयतीच्या टोचीने माती उकरून तणगवत मुळापासून उपटून काढीत. त्यामुळे ते पुन्हा वाढत नसे. तणगवत वाढलेलं नाही. झाडापेरांवर मोडक्या वाळक्या फांद्या पानं लोंबत नाहीत. पाण्याचे पाट आखीवरेखीव केलेले आहेत. यामुळे आमचं ठिकाण स्वच्छ नीटनेटकं दिसे. झोळंब्याला आधी आले नाना. त्याने ठिकाण घेतलं, घर मांडलं, संसार मांडला. मग काका आले, अगदी तरुणपणी. मूळ घर गोव्यात, सुरलाला. तेलबान म्हणून वाडी. तिथं वाडवडिलांच्या अनेक पिढ्या राहिलेल्या. मोठं घर बांधलेलं. कुळागार 2-3, थोडी शेती, डोंगर. पण सगळ्यांचं भागेनासं झालं. काका नाना असे 7 भाऊ. 8वा चुलत भाऊ. त्यांचे संसार, त्यांची मुलं बाळं. सगळ्यांचं सुरलाला भागेना म्हणून एक जण बाहेर पडला, मूळ घर सोडून. कोणी गोव्यातच दुसरीकडे गेले. कोणी भिक्षुकी मिळवली. कोणी खंडानं शेतीवाडी मिळवली, तिथं राहिले.
लग्नकार्य केली, संसार वाढवले, तिथलेच होऊन गेले. काहीजण ब्रिटिश इंडियात आले, कोणी बेळगावकडे सरकले. घाट चढून दोडा मार्गाच्या वाटेने नाना काका बांद्याकडे सरकले. तिथून तळकटीवरून झोळंब्याला. नानानं ठिकाण घेतलं त्याच्या शेजारी व्हाळापलीकडे वेंगुर्ल्याच्या पुराणिकांचं ठिकाण होतं. पडीक होतं, कोणी कसत नव्हतं. काकांनी ते खंडानं घेतलं. जमीन कसायची, उत्पन्न घ्यायचं, मालकाला वार्षिक खंड द्यायचा, वंशपरंपरा भोगवटा घ्यायचा. जमीन खंडानं घेतली की कष्टांना सुरुवात केली. सोबतीला थोडकी गडी माणसं नव्हती. पहाटेसच उठायचं, कुदळ पहार घ्यायची, पोफळीसाठी खड्डा खणायचा, त्यापेक्षा अधिक मोठा माडासाठी खणायचा. खड्डा खणायचा, पोफळ लावायची, खड्डा खणायचा, माड लावायचा, खड्डा खणायचा, केळे लावायची. सगळी जमीन खडकाळ मुरमाची. दगड फोडून फोडून माती करायची. दुपारी ऊन चढेपर्यंत खड्डे खणायचे. माड पोफळ लावायची, पाट तयार करायचे. तळीचं पाणी हळूहळू पाटातून खेळायला लागायचं. माडा पोफळीची झाडं तरारू वाढू लागली. काळोख पडला तरी काम थांबत नसे. खड्डा खणून पुरा करायचाच. त्यासाठी रात्री काळोखात खणत राहावं लागलं तरी खणायचं, कंदिलाच्या उजेडात. तो नसला तर चुडतं पेटवायची. पोया पिसुंदऱ्याची चुडं पेटून शेजारी ठेवायची. त्यांच्या मिनमिनत्या उजेडात कुदळ खोरं पहार खणखणत राहायची. असे खड्ड्यामागून खड्डे खणले. पोफळीमागून पोफळी लागल्या, माडांमागून माड लागले, केळीमागून केळी लागल्या, आंबे बिरंडी लागल्या, पोपया लागला, इतर झाडं लागली. लहानसा शेतीचा तुकडा होता, त्यात भात पिकू लागला. डोंगराचा तुकडा होता, तिथं नाचणी पिकू लागली. असे 30-35 वर्ष गेली. घर झालं, गोठा झाला, मांगर झाला. सुपारीचं पीक येऊ लागलं. सोललेल्या पांढऱ्या धोप गोल गरगरीत सुपारीचे ढीग पडवीवर माझघरात साठू लागले. तळकटीहून भाळ्याभट जोशी सुपारी घ्यायला यायचा. तो सुपारीचा व्यापारी होता. तळकटीहून आजूबाजूच्या गावात जाई, सुपारी विकत घ्याई. त्याचा एक पाय थोटा होता. पाऊल उभं टेकवायचा. उभं पाऊल टेकूनही तो चालताना लंगडायचा. हातात काठी घ्यायचा. नेसायला स्वच्छ धोतर, अंगावर तसं स्वच्छ उपरणं, घडी करून खांद्यावर घेतलेलं. पांढरं स्वच्छ जानवं एका खांद्यावरून दुसऱ्या काखेखालून रुळत असणार. त्याला 1-2 किल्ल्या बांधलेल्या. तो काठी टेकीत टेकीत लंगडत लंगडत पानंदीहून चढून वर आमच्या खळ्यात येऊन थांबायचा. पाठीमागून त्याची गाडी, त्याच्या हाती तागडी, पोती, वजन. सस काय रे मोरोबा, तो खळ्यातून हाक मारायचा. ये मरे, तुझीच वाट बघचासा. कार निरोप धाडलो सलोनी. सुपारी तयार झालीचे, तागडी घेऊन ये म्हणी. मिळलो नाही, काका विचारायचे. मिळलोचे तर म्हणेन तर आयलोस आणि, म्हणत तो खळ्याकडे पडवीवर यायचा. काठी खाली ठेवायचा. सुपारीच्या ढिगापाशी बसायचा. पांढरी शुभ्र गुळगुळीत झालेली टणक वजनदार सुपारी नमुने राखल हाती घ्यायचा. तळ हातावर घेऊन तोलल्यासारखी करायचा आणि तागडीचं पारडं सुपारीच्या ढिगात खुपसायचा. पारडं सुपाऱ्याने भरून घ्यायचा. दुसऱ्या पारड्यात वजन टाकायचं. उभा राहायचा. तागडी उचलून सुपारी तोलायचा. कमी जास्त करायचा. सुपारी आणि वजन यांची दोन्ही पारडी समतोल झाली की तागडी जमिनीवर ठेवायचा. गडी पोतं तोंड उघडून समोर धरायचा. भाळ्याभट सुपारीचं पारडं वर उचलून त्यातली सुपारी पोत्यात ओतायचा. ओतताना म्हणायचा लहाब. मग दुसरं पारडं तसंच भरून घेऊन पोत्यात ओतायचा. म्हणायचा दोहो न. मग तिसरं पारडं पोत्यात रिकामं करीत म्हणायचा तीही न. एक पोतं भरलं की ते हलवून गडी नीट करायचा. भिंतीकडेच सरकवून ठेवायचा. दुसरं पोतं उघडून भाळ्याभट्टासमोर धरायचा. अशी पोत्यामागून पोती भरायची. सुपारी पाडवायच्या दिवसात काकांची आणि आईचीही धांदल उडायची. सुपारी पाडवण्यासाठी, ती गोळा करण्यासाठी गडी कामेरी बोलावलेली असायची. ती सकाळीच यायची, ठिकाणात जायची. बरोबर टोपले असत. तरणाटाटा कसलेला गडी सुपारी पाडवायचं काम करायचा. ठिकाणाच्या एकाकडेच्या पोफळीच्या झाडावर तो सुंभाचं खाडू पायात धरून दोन्ही हातांच्या बोटांची पकड पोफळीभोवती घट्ट धरून भरारा पोफळीवर चढायचा. कमरेला आकडी कोयती, शिवाय हातात एक लांब काठी.
त्या काठीच्या एका टोकाला वाकडी धारदार कोयते लावलेली, दुसऱ्या टोकाला दोरीचा फास बांधलेला. तो फास काखेत धरून ती काठी बरोबर घेऊन घडी भरारा पोफळीवर चढून जायचा. वर पोचला की आधी त्याच पोफळीला असलेली बेड्यांची शिपटी काढून खाली टाकायचा. त्या पोफळीवर थांबूनच बरोबर नेलेल्या लांब काठीच्या कोयतेने आजूबाजूच्या 4 पोफळांची शिपटी कापून खाली टाकायचा. मग त्या पोफळीवर तसाच राहून तो त्या पोफळीला झोके देऊ लागायचा. हळूहळू पोफळे झोके घेऊ लागायची. तो दुसऱ्या पोफळीच्या जवळ गेला की त्या पोफळीचं चुडत हाताने पकडायचा. ती पोफळ आपल्याजवळ खेचून घ्यायचा. ती अशीच धरून ठेवून आधीच्या पोफळीचा एक हात सोडायचा. जवळ आणलेली पोफळ पकडायचा. मग अलगद पहिल्या पोफळीवरचे पाय बाजूला करायचा आणि ती लांबवून दुसऱ्या पोफळीवर उडी घ्यायचा. दुसरीवरची पायाची पकड घट्ट झाली की पहिली पोफळ सोडून द्यायचा. आता या पोफळीवर थांबून तो काठीच्या कोयतेने आजूबाजूच्या पोफळीची शिपटी पाडवायचा. ती संपली का पुन्हा पुढल्या पोफळीवर झेप घ्यायचा. आकाशातल्या आकाशातच एका पोफळीवरून दुसऱ्या पोफळीवर, तिथून तिसऱ्या, तिथून चौथ्या असं करीत करीत तो पुष्कळ वेळाने खाली उतरायचा. त्याने कापून खाली टाकलेली शिपटी जमिनीवर पडायची. त्यांचे बेडे इकडे तिकडे विखरून पडायचे. कामेरी ती गोळा करून टोपल्यात भरायची. ताज्या ताज्या पाडलेल्या लालसर रंगाच्या बेड्यांनी टोपल्या भरून जायच्या. कामेरी त्या आणून खड्यात उपड्या करायची. खड्यात बेडे पसरायचे. उन्हात वाळत घातले जायचे. कडक उन्हात आठवडाभर बेडे वाळत पडत. संध्याकाळी ते सगळे बेडे टोपल्यातून भरून घरात आणून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी उन्हं तापू लागली की पुन्हा उन्हात नेऊन टोपल्या ओतायच्या. खळभर बेडे पसरून ठेवायचे. पुन्हा संध्याकाळी भरून आणायचे. असं आठवडाभर चालायचं. कधीकधी बेडे घराच्या नळ्यांवर वाळत घातले जात. नळ मातीचे असल्याने खूप तापत. बेडे चांगले खरपूस वाळत. ते खाली घसरून पडू नयेत म्हणून पावळ्यांच्या कडांना काहीतरी अडथळा ठेवला जाई. दगड, लाकूड किंवा कापडाचा बोळा सोडणं. नळ्यांवर बेडे घातले की ते रोज गोळा करून आणावे लागत नसत. खळ्यात वाळं घातलेले संध्याकाळी भरून आणावे लागत. कोणीतरी चोरून नेईल ही भीती. पण नळ्यांवर घातलेले कोण नेणार म्हणून नळ्यांवर घालायचे. चांगले वाळले की काढायचे आणि सोलायला घ्यायचे. बेडे चांगले वाळले की ते सोलायचे आणि त्यातून सुपारी बाहेर काढायची. पडवीवर बेडे सोलायचं काम चाले. दिवसा आणि रात्रीही. विळ्या घ्यायच्या. विळीवर इकडवं बसायचं आणि एक एक बेडा हातात घेऊन चिरायचा. साल सहज सुटे. आतली सुपारी सालापासून सुटी झालेली असे वाळल्याने. बेडा फोडून ती बाहेर काढायची. पुन्हा विळीवरच तासून घ्यायची आणि टोपलीत टाकायची. आई बेडे सोलायला बसे. काका बसत. कामेरे आणून त्यांना बसवावं लागे. कंदिलाच्या चिमणीच्या प्रकाशात बेडे सोलायचं काम चाले. कोणी चोरून नेऊ नये म्हणून नळ्यांवर बेडे वाळत घातलेले असायचे. पण तसंही होई. एकदा तसं घडलं. रात्र झाली. सुपारी सोलायचं काम थांबवून काका झोपले. अर्ध्या रात्री त्यांना जाग आली. ती नळ्यांवरून येणाऱ्या आवाजाने. त्यांनी लक्ष देऊन ऐकले. नळ्यांवरून आवाज येत होता. कोणाची तरी पावलं हलकीशी वाजत होती. काहीतरी भरल्याचा आवाज येत होता. अगो ऐकलास? आईला जागं करीत काका म्हणाले. किता? आईनं अर्धवट झोपेत विचारलं. वर कोणीतरी वावरचेसे. आवाज ऐक. बेडे भरणी नेचे सत. चोर आयले सत. एक नाही 2-4 सत. म्हणत ते उठलेच. त्यांनी पाळं काठी हाती घेतली आणि दार उघडून ते बाहेर आले. खळ्यात येऊन काकांनी हाक दिली. कोण असा रे त्या नळ्यांवर? कोण असा? उत्तर आलं नाही. काकांनी पुन्हा म्हटलं. कोण असा थय? सांगा मरे अंगात हिंमत असली तर. नळ्यांवरच्या हालचाली थांबल्या. चोरांच्या लक्षात आलं की आपणाला मोरोबानं चोरी करताना पकडलं आहे. नळ्यावर चढलेलं कोणी उत्तरही देईना आणि खालीही उतरेना. तेव्हा काका म्हणाले. बेडू चोरूक इलास ना? उत्तर देवा मरे. आणि हिंमत असली तर खाली उतरा. तंगडी मोडतं एकेकाची. चोरी करूक इले माय झये. काकांचं बोलणं ऐकून आई पडवीत आली. तिनं म्हटलं. 2-4 जण सत ना? मग तुम्ही नाका त्यांच्या नादाला लागो. आता नाही चोरून नेवेची ते बेडे. केंचे नेतील? मी सानी येठा. असं म्हणून ते चोरांना पुन्हा म्हणाले. उतरा मरे खाली. आता नाही जमांचा तुमका चोरी करूक. आई त्यांना आडवीत होती. पण काका चोरांच्या अंगावर ओरडत होते.
चोर घरावर होते आणि काका खाली. काय करावं ते चोरांनाही समजत नसावं. ते तसेच स्तब्ध राहिले. काकाने शिडी काढली आणि ती छपराला लावली. शिडीवरून ते नळ्यावर चढू लागले. हातात पाळ घेतलेला. आई भ्याली. ती म्हणाली, "नाका जाव म्हणसा नाही मी. ते 3-4 जण सत आणि तुम्ही एकटे. कसे पुरे पडणार सा? तामे बघता तू गप रे. आता ह्यांचो मुडदो पाडीनच मी येणार सा." काका शिडीवर चढू लागले. तेवढ्यात चोरांनी घाबरून उड्या मारल्या. धावत पुढे गेले. शेजाऱ्यांच्या ठिकाणात गेले. काळोखात दिसेनासे झाले. काका शिडीवरून खाली उतरले. चुकचुकतच म्हणाले, "पळाले रांडेसे. नाहीतर आज त्यांची धडगत नव्हती. एकाचो तरी हातपाय तोडणी टाकणार सलोमे." काका स्वभावाने धाडसी होते. त्यांना कशाचंच भय वाटत नसे. ते रात्रीच्या वेळी एकटे जंगलातून येत. त्यांना नेहमीच बांद्या सावंतवाडीला जावं लागे. कधी माल आणण्यासाठी, कधी बाजारात माल नेऊन विकण्यासाठी, कोर्ट कचेरीच्या कामासाठी तर नेहमीच. आमच्या शेजारी भिड्यांची ठिकाण होती. त्यांच्याशी काकांची भांडणं हटकून होत. ठिकाणांच्या सीमेवरून, नाहीतर झाडं मोडण्या तोडण्यावरून. एवढ्यावरून भांडणं, पोलिसात तक्रारी आणि कोर्ट कचेऱ्या. कोर्ट सावंतवाडीच असायचं. वकील सावंतवाडीच असायचा. दिवसभर काम करायचं आणि रात्र पडता बांद्याहून निघायचं. पायाखालची वाट दिसेपर्यंत उजेडासाठी काही हाती धरावं लागत नसे. वाट दिसेनाशी झाली की पोया सिंजऱ्याची चुडं पेटवून ती हाती धरायची. चालता चालता हलवीत राहायची. तिचा उजेड पायापुरताही पडत नसे, पण त्या उजेडात ते चालत राहत. रस्ता नाही, साधा गाडी रस्ता, तोही दगडधोंड्यांचा, खाचाखळग्यांचा. घाटा चढायच्या आणि घाटा उतरायच्या. दाट जंगल, उंच वाढलेली झाडं, त्यातून दाट काळोख भरून राहिलेला. गाडीवानसुद्धा एकटा दुकटा आपली गाडी घेऊन दिवसासुद्धा त्या वाटेने जात येत नसे. 10-10, 12-12 असे गाडीवाले आपल्या गाड्या घेऊन एकत्र जात येत. त्यातही धीराचा गाडीवान आपली गाडी इतर गाड्यांच्या मागं किंवा पुढं लावी. इतर गाडीवाले आपल्या गाड्या त्या गाड्यांच्या मध्येच ठेवीत. भय असे ते वाघाचं. लांबून त्याचे लाल माण्यासारखे चकचकीत डोळे दिसले तरी बैल बुजत, जागच्या जागी थपकत. गाडीवान धीर जमा करून मोठ्याने भजनं म्हणता गाड्या अस्ते पुढे ढकलीत. दुसरी भीती देवचाराची, भूताखेतांची. भूतांची वस्ती झाडाझाडांवर असल्याचं सांगत. देवचार मात्र सगळ्यांचं रक्षण करी. आडदांड ढेय यष्टीचा, रात्री जंगलातून भटकणारा, कशाचा धरबंध नसलेला देवचार मनानं मायाळू असे. तो सगळ्यांचं रक्षण करी. तरी रात्रीचं जंगलातून येताना गाडीवाण्याच्या मनातही धाकधूक होतच असे. ते सुखरूप परतले की सुटकेचा निश्वास टाकीत. अशा वाटेनं रात्री काका एकटे बांद्याहून निघून झोळंब्यास पोचत. 5-10 चुडी जळून संपत. आकाशात नक्षत्र उगवतं. त्यांचा थोडा थोडा प्रकाश पडे. पहाटेसच काका झोळंब्यास पोहोचले की आई म्हणे, "इतक्या रात्रीचा एकट्याने कितेला तो येवेचा, सकाळी येवेचा. एठा सत्ती कामा कोण करील? घडी बोलवचे सत. आणि मला गो वाघ का खासे? मेच खायन वाघाला. चल, नानी पेटय नावनीय घ्यायचा." कामासाठी हव्या असलेल्या गडी कामाऱ्यांना आधी सांगून ठेवावं लागे. तसं सांगितलेलं नसलं आणि त्याच दिवशी काही कामं करून घ्यायची असली तर मग काका पहाटेसच उठून कुळवाड्यांच्या आवाठात जात आणि गडी कामेरी कामासाठी सांगून येत. पहाट झाली असं समजून उठायचं. घड्याळ नाही. आजूबाजूस सगळी ब्राह्मणांचीच घरं, पण दूर दूर. म्हणून ओरडून पहाट झाल्याचं सांगणारा कोंबडा जवळपास नाही. झाडापेंड्यांवरची पाखरं ओरडू लागणार ती दिशा फाकल्यानंतर. त्याच्या आधीच काकांना गावात जावं लागे. भिनभिनले आता. मी जाऊनी येसचा. गडी कामेरी बघेवी हवी, असं हिला सांगून ते घराबाहेर पडत. असेच ते एकदा निघाले. दिसू लागेलच आता म्हणून कंदील घेतला नाही की चूड घेतली नाही. तसेच निघाले. वाट पायाखालची होती. 100 वेळा त्या वाटेने जाणं येणं होई. वाटेत वहाळ होता. उन्हाळा असल्याने वहाळात पाणी असं नव्हतंच. पाणी असे ते पावसाळ्यात. इतर वेळी वहाळ कोरडाच असे. तसाच आत्ताही होता. काका निघाले. पाखरं अजून किलबुलू लागली नव्हती. पहाटेची वाऱ्याची झुळूक वाहत होती. त्या झुळकेबरोबर झाडांची पानं हलकेच हलत होती.
वाटेवरचा पालापाचोळा हलकी हलकी उडत होता. झाडांची वाळलेली पानं वाटेवर पडली होती. त्यांच्यावर काकांचा पाय पडला की कुर्र असा त्यांचा आवाज होत होता. काका कोरड्या व्हाळापाशी आले. व्हाळातून जाऊ लागले. त्यांना वाटलं की जवळच्या झाडाखाली कोणतरी बसलेलं आहे, पांढरे शुभ्र कपडे घातलेलं. यावेळी इथं कोण? काकांच्या मनात प्रश्न आला. व्हाळ तसा वस्तीपासून दूर होता. पहाटे परसाकडे बसायला कोणी इतकं लांब येत नाही. मग इथं हे कोण बसलं आहे? सरळ झाडाखाली बसलं आहे, नेहमी बसावं तसं. कोण रे तो बसलो हाय थय? काकांना हाक मारीत विचारलं. कोणी उत्तर दिलं नाही. काकांनी पुन्हा तसंच विचारलं. आताही उत्तर नाही. म्हणून कोण बसले ते बघण्यासाठी ते जवळ गेले. तर तिथं कोणीच नव्हतं. उठून गेला वाटतं कोण बसला होता तो. काका वस्तीवर आले. तिथं बैठी बैठी मातीची घरं एकमेकांना लागून लागून अशी होती. त्या घरांच्या पुढ्यात उभं राहून काकांनी हाका मारायला सुरुवात केली. ए रामा, ए माधू, गो शेवंत्या. काकांच्या हाका ऐकून कुत्री जागी होऊन लांबून भुंकू लागली. काकांनी थोड्या जोरात हाका मारल्या. सावकाश दारं उघडली आणि माणसं चिमणी हाती धरून बाहेर डोकावली. काकांनो, इतक्या मध्यरातीशी इलास? अजून कोंबोसुद्धा वराडलो नाही. मध्यांतरात खैची? उजावाड्यात लागला, उठा, काका म्हणाले. उजडतला खैसून? कोंबो वराडलेलो आमका ऐकाक नाही आयलो. अजून फाटसुद्धा झाली नाहीशी गमता. काकांनो, तुम्ही जावा घराक, निवांत निझा, आम्ही येतो कामाक. काका घरी परतले, पण अंगात सडकून ताप घेऊनच. एकदा त्यांची वाचाच गेली होती. 7 दिवस ते बोलूच शकले नव्हते. पावसाचे दिवस होते. काकांना ताप आला होता. निजून होते, कणहत पिरंगत होते, पण बोलत होते. आई काढा करून देत होती. कपाळाला सुंठ उगाळून लावत होती. खायला कन्हेरी करून देत होती. काका थोडं थोडं बोलत होते. मध्येच त्यांना जाणवलं की आपल्याला बोलताच येत नाही. आईला त्यांनी खुणेने सांगितलं. आपली वाचा गेली. आई घाबरून गेली. तिनं हाका मारून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. नुसती जिभेची हालचाल व्हायची. घशाचं हाड खालीवर व्हायचं, पण शब्द मात्र फुटत नव्हता. आईनं घाबरून जावं असं आणखीही घडत होतं. घराभोवती काय सापडत होतं? मिरच्या, लिंबू, हळद, पिंजर, घातलेले भाताचे गोळे, खळ्याच्या पेळचेजवळच्या झाडांना गुंडाळलेले काळा दोरा. आई अधिकच घाबरली. आम्हा मुलांना फारसं जाणवलं नाही, पण आई रडू लागली. कोणी आपल्या नवऱ्यावर करणी केली की काय? मूठ मारली की काय? काय करायचा आता यावर उपाय? आपला नवरा यातून 12 होणार की मरणार? लहान मुलं पदराला. पुढं काय? ठिकाण आहे पण खंडाचं. काय व्हायचं आपलं? असे 7 दिवस गेले. 7व्या दिवशी काकांनी आईला जवळ बोलावलं. खाणाखुणा करून सांगितलं. ठिकाणात तळी आहे. त्या तळीजवळ एक केळ आहे. तिला केळ्याचा घड धरला आहे. त्याला 13 फणी आहेत. त्यातली एका फण्याला 13 केळी आहेत. ती काढून आण. कच्ची केळी झगऱ्यात भाजून मला खायला दे. आईनं कुणाला तरी तळीकडे पिटाळलं. तिथं केळी होती. तिला केळ्यांचा घड होता. त्याला 13 फणे होते. त्यातल्या एका फण्याला 13 केळी होती. घड तोडून आणण्यात आला. 13 केळ्यांचा फणा कापून काढण्यात आला. केळ्यांच्या साली काढून कच्ची केळी झगऱ्यात भाजण्यात आली. आईनं ती काकांना खायला दिली. काकांनी ती खाल्ली. त्यांची वाणी परत आली. ते बोलू लागले. त्यांनी रामनामाचा गजर सुरू केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुढे काय होते ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.